आमच्याकडे मतं होती त्यापेक्षाही जास्त मतं आम्हाला मिळाली, म्हणून आजचा हा विजय खऱ्या अर्थानं महायुतीचा आहे आणि त्याचा आनंद शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नाशिकमध्ये त्याचं उलट चित्र आम्हाला पाहायला मिळालं. निश्चितच पक्षसृष्टी करतीलच, आहे, पण एक म्हणजे थेट पाठीत खंजीर खुपसला असं चित्र आहे. याचं कोणीही त्या अपक्षाचं कोणीही समर्थन करणार नाही, कारण की आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मुळामध्ये शिवसेनेचा उमेदवार होता. तुम्ही जळगावमध्ये पहा, आमचं हे खऱ्या अर्थानं थोडं या महायुतीला थोडं विघ्न आणण्यासारखे देवेंद्र फडणवीस साहेब येतील. म्हणजे संजय राऊतने आम्हाला मतदान केलं हे जर तो मान्य करत असेल तर ते विकाऊ आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. ज्या नाकाने ज्या याच्याने बोलत होते, म्हणजे काही झालं तर आम्ही मतदान काय तर भाजपला यासाठी दिलंय किंवा त्या अपक्षाला यासाठी दिलंय की आम्हाला शिवसेनेला धक्का द्यायचा होता. तुम्ही बाजारू आहात, बाजारात बसलेले आहात आणि तुम्ही विकले जाणार आहात हे सर्वांना माहिती. आताच नाही, हे प्रत्येक अधिवेशनाला त्याचा तो चहापानाचा बहिष्कार मला वाटतं ग्रीनिज बुक मध्ये नोंद करावा लागेल असा तो बहिष्कार असतो. दरवेळेला अधिवेशनाच्या पूर्वी चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी पायऱ्यावर आंदोलन. मागण्या त्याच, विषय तोच. हे नेहमीची त्याचे रटाळ वाक्य पुन्हा त्यांनी बोललेलं आहे. महाराष्ट्र फोडायचा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची कृतीने आहे. त्याला कुणाचं कुणाही फोडण्याची कुणाची काही उद्योगपतीच्या घशात घालायचा प्रयत्न केला असं जे सांगतायत. त्यांनी 25 वर्षे या महानगरपालिकेमध्ये काय काम केले याचा आढावा त्याने जनतेला दिला पाहिजे. ते असे म्हणले की शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं. अरे शिवसेना म्हणजे काय? तुम्ही आपसामध्ये तोडताय एकमेकाला. तुमच्या आपसामध्ये कुठे एक वाक्यता आहे? कोण दाखवा बरं मला, कोण आहे? काही धोरणात्मक निर्णय तुमच्याकडे आहेत का? बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहेत का? कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसायचं, तिथून काव करायचं, ही कावळ्याची पद्धत जी आहे ना, ही आता लोकांना नाही आवडत. म्हणून ते तर साफ झाले. काँग्रेस त्याच्यामुळे मागं पडली आणि शरद पवार आता नेमके कुठे आहेत हे आता लोकांना शोधावं लागतं. असे म्हणले की मी संजय राऊत आहे, पहिले माझ्याशी लढा, नंतर उद्धव ठाकरे साहेबांशी. माझ्यासारखे हजारो लोक अजून शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आहे. आता शिवसेनेमध्ये एकच संजय राऊत राहिलेला आहे. लढाई ही मर्दाशी होत असते, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे बोलबच्चन करणारे हे लढाईमध्ये सक्सेस नसतात. हे फक्त बोलू शकतात आणि हे बोलण्यामुळे त्या पक्षाची वाट लावू शकतात. हे महाराष्ट्राने पाहिलेलं. तुमच्या बरोबर लढून काय करायचं? तुमची ताकद तरी काय? म्हणून तुमच्याशी लढाई करणं हा आमचा हेतूच नाही. मुळात आम्हाला आमचा पक्ष कसा वाढवायचा याच्याकडे आमचा फोकस आहे आणि तुम्हाला तुमचा पक्ष कसा डुबवायचा आहे त्याच्याकडे त्यांचा फोकस आहे. तुमच्याबरोबर जे खासदार गेले ते कशामुळे गेले अशी भूमिका व्यक्त करते. त्यावर संजय राऊत असं म्हणाले, गद्दारांना भूमिका असते का? ओमराजे नामचीन गद्दार आहे. आता काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना फोन केला, त्या आदित्यने फोन केला, म्हणतात आज इकडे गेले झाले गद्दार, नामचीन गद्दार झाले. मग तुम्ही काल फोन कशाला झक मारायला केला? तुम्हाला कोण सांगितलं तर फोन करायला? आणि परत या उद्धव साहेबाचं मन मोठे म्हणणार तो आदित्य ठाकरे काय म्हणतो, म्हणजे तुमच्याकडे आला तर तो चांगला, दुसरीकडे गेला तर गद्दार. ही जे काही दुपट्टी भूमिका आहे ना, या दुपट्टी भूमिकेमुळेच या पक्षाचा असा राज झालेला आहे. आता याने सांगितलं ना, मतदारसंघामध्ये फिरून दाखवा, आम्ही गाड्या तो जाळून टाकू, घर पेटून टाकू, माणसं जाळून टाकू. आता पाहू ना कोण कसं कुणाला जाळतंय. यांच्या ज्या वल्गना आहेत त्या वल्गनाचं हे उत्तर आहे. खासदार स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये जात आहेत, लोकांशी संवाद साधतायत, मतदाराला आपली भूमिका समजून सांगतायत, आमचं जाण्यामागचं कारण काय ते सांगतायत. याला लोकशाही म्हणतात. आता आम्ही काही धोपटून काढू, काहीतरी काय आणखी वाक्य वापरतात, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल ना. म्हणून खासदार मुद्दाम त्यांच्या मतदारसंघात गेले, जनतेशी संवाद साधतील आणि आपली भूमिका त्यांना पटवून देतील. उत्तर देण्यासाठीच गेलं म्हणायचं. हे धमकी नाही हो, यांची धमकी यांच्याकडे आहे. कोण धमकी देणार? आता पाहू ना. आता
घोडा मैदान समोर आहे ना. आता गेले तर सगळे खासदार. आता ओमराजे निंबाळकरचे काल तुम्ही पाहिले असेल ना, पब्लिकली त्यांनी मिटिंग घेतली ना. का कोणी उठून बोललं नाही? जनतेच्या मनामध्ये जे आहे ते काम ओमराजेंनी केलेलं आहे. म्हणून काल तेवढं ओपन याच्यामध्ये सुद्धा त्याला पूर्ण पाठिंबा जनतेने दिला. ठाकरे आज बैठक घेत आहेत विधान परिषद आमदार आणि विधानसभेच्या आमदारांची. ठाकरेने विधान परिषदेमध्ये यावं, बसावं, कामकाजात सहभागी व्हावं. शेतकऱ्यांचं हे एवढं कष्ट म्हणजे त्यांच्यावर हे आले, संकट आले, त्याच्यावर बोलावं सभागृहामध्ये. कसल्या बैठकी घेतात? 4 लोकांना घेऊन बैठक घेऊन काय करणार आहात तुम्ही? सभागृहात येतील एक दिवस पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये, अर्ध्या तासाची प्रेस घेतील, झालं अधिवेशन. हे अशा पद्धतीने थोडी कामकाज होत असतं. मराठवाड्यात पण आता येत आहे 3 दिवस मराठवाड्यात, ज्या ज्या जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघात. मग काय करणार आहे मतदारसंघात जाऊन? काल त्या मुंबईमध्ये, दक्षिण मुंबई जवळ आहे, घरातून निघलं तर 20 मिनिटात पोहोचतं, म्हणून तिथे एक सभा घेतली त्यांनी. किती लोक होते सभेला? काय बोलले? यांना आता फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ही धडपड करावी लागणार आहे. एक चक्कर मारतील, सकाळी एकीकडे सभा, दुपारी एकीकडे, संध्याकाळी एकीकडे सभा, चालले घरी. म्हणून आता पक्षाची जी काही दुरावस्था झालेली, पिछाड झालेली, ही पोकळी ते भरून काढू शकणार नाही. ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत वाद करण्यात आला. भास्कर जाधव यांच्या विरोधात मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करून फ्रस्ट्रेशन आपलं. भास्कर जाधव असेल का, मिलिंद नार्वेकर असेल का, तो संजय राऊत असेल का, आणखी त्यांचे 1-2 जण असतील, हे सगळेजण एकमेकाच्या विरोधात आहेत. सगळ्याला आपली आपली भूमिका माहिती. भास्कर जाधवचा काल जो अपमान झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला. म्हणून भास्कर जाधव सुद्धा किती काळ तिथं राहतील हे देव जाणे, परंतु भास्कर जाधव हा माणूस सहन करणारा नाहीये. तो अन्यायाला वाचा फोडणारा आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि मला वाटतं ते अशा गोष्टीला तो सडेतोड उत्तर सुद्धा देईल. नागेश पाटील आष्टीकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी. आता हे 6 खासदार गेले, आता हे हकालपट्टीची बातमी देणं किती चुकीचं आहे. आता तुमच्याकडे आहेच कुठं तुम्ही हकालपट्टी कराल? म्हणून हे आता काय चाललंय त्यांचं हे कळायलाच खरं तर मार्ग नाही. ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवलं गेलं. त्यांचे असलेले सहकारी, त्यांची असलेली व्यूहरचना, याच माध्यमातून हे ऑपरेशन टायगर सक्सेस झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचाच हात, जे जे बरोबर असतील सर्वांचा हात आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी स्वतःला श्रेय घेतले नाही. ते सर्व कार्यकर्त्यांचाच श्रेय आहे असं एकनाथ शिंदे साहेब मानतात. आशिष देशमुख नामचे आमदार, त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरची इतर पक्षांचे म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार खासदार तर प्रस्तावित आमदारांना न्याय मिळत. आता हे जेव्हा इन्कमिंग होते त्या टायमाला थोडासा कमी जास्तपणा हा भोगावा लागतो. निधीबाबत असतील, इतर बाबतीत असतील, परंतु पक्षाचे नेते जे आहेत ते योग्य तो न्याय जे मूळ आहेत त्यांना देतील.